राजकीय विश्लेषक संजीव सर देखील जोडलेले आहेत। संजीव सर, अमित शहा, अजित पवार यांनी घेतलेली शरद पवारांची भेट कसं पाहता? आधी कसं आहे माहिती का, प्रचंड टोकाचा वाद घातला, प्रचंड त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला। केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची जी फूट करण्यात आली ते म्हणजे केवळ शरद पवार यांचं राजकारण नामोहरम करणं, त्यांना एवढ्या सगळ्या दृष्टिकोनातून हे सगळं केलं गेलं आणि आता राजकीय संवाद गाठण्यासाठी अमित शहा गेलेले आहेत। मला असं वाटतं की ही डिप्लोमॅटिक अशी स्टेप आहे आणि या स्टेपकडे अगदी संवाद वगैरे म्हणजे अमित शहा आणि संवाद अशा पद्धतीने साधू शकतात आणि त्यांचं माझं मत असं आहे की परस्परांशी काहीही संबंध नाही, तेव्हा हे एकंदर आपल्या राजकारणाचाच डाव आहे, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये काही नाही। खरं म्हणजे शरद पवारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण शरद पवार यांची वैचारिक बांधिलकी ही इतकी पक्की आहे की त्यांनी थोडेसे विचलित झाले परंतु त्यांनी बदलले नाहीत आणि त्यांनी तो आपल्या विचाराशी पक्के राहिले। तेव्हा त्यांना हे करण्यासाठी म्हणजे खरं म्हणजे इतके मोठे आरोप असताना सुद्धा अजितदादांना कॉम्प्रोमाइज केलं, याचं कारण त्यांना प्रादेशिक पक्षाचं राजकारण संपवायचं होतं आणि ते राजकारण संपवण्याचा भाग म्हणूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना संपवण्यात आलं। आता या ठिकाणी वाढदिवसाचं निमित्त करून मला असं वाटतं की पॉलिशिंग करणं त्याला थोडंसं अशा पद्धतीपेक्षा याच्यामध्ये काही नाही, ही एक रंगसफेदी आहे। याच्यापेक्षा मला वाटतं की नाही, याच्यामध्ये काहीतरी उद्याचं राजकारण दडलेलं आहे, विशेषतः अमित शहा गेल्यामुळे असं वाटतं। नक्कीच स्वतः राष्ट्रवादीचे सुनील तटकरे जी आता आपल्यासोबत